स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 1 मधील चॅप्टर नंबर 3. त्याचंच नाव आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 3.4 पर्यंत पोहोचलोय. प्रॅक्टिस सेट 3.4 म्हणजेच काय येतो, ऍप्लिकेशन ऑफ अर्थमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणीचे उपयोजन. आतापर्यंत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली 2 एक्झाम्पल पाहिली. अर्थमेटिक प्रोग्रेशनचा कसा यूज केला जातो, कसा वापर केला जातो दैनंदिन जीवनामध्ये, व्यावहारिक अभ्यासामध्ये किंवा व्यावहारिक गोष्टी आपल्याला करण्यासाठी ॲप्लिकेशन म्हणजे ते अप्लाय कसा जातो, यूज कसा केला जातो व्यावहारिक ज्ञानामध्ये, व्यवहारामध्ये, ते आपल्याला शिकायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामधलं एक क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा. प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये क्वेश्चन नंबर किती घ्यायचा आपल्याला, 3 घ्यायचा आहे. अतिशय सोपा आहे, मी रीड करतो, तुम्ही पण रीड करायचं आहे. ओके, चला बघा काय आहे. तिसरा क्वेश्चन पाहायचा आहे आपल्याला. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये दिलंय सचिन इन्व्हेस्टेड म्हणजे काय, इन्व्हेस्टेड गुंतवणूक करणे. सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. नॅशनल म्हणजे काय, राष्ट्रीय एका योजनेमध्ये, सर्टिफिकेट असणाऱ्या योजनेमध्ये, स्कीममध्ये काय केलं, काही पैसे गुंतवले, इन्व्हेस्ट केले. बघा त्यांनी कसं केलं, कसं इन्व्हेस्ट केलं. इन दी फर्स्ट इयर, पहिल्या वर्षी, इन दी फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5,000 म्हणजे त्याने पहिल्या वर्षी 5,000 इन्व्हेस्ट केले सचिनने. दुसरा इन दी सेकंड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षी त्यांनी काय केलं, 7,000 सेव्हिंग केले. ओके, म्हणजे पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000. इन दी थर्ड इयर म्हणजे तिसऱ्या वर्षी ₹9,000. तिसऱ्या वर्षी किती केलं त्यांनी, 9,000. म्हणजे पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000. म्हणजे 2-2 हजाराच्या फरकाने तो काय केला, दरवर्षी वाढवत गेला. बघा, आणि असं किती वर्षी केलंय, अँड सो ऑन. म्हणजे आपल्याला एपी तर मिळून गेली, 5,000, 7,000, 9,000, 5,000 बरोबर, 5,000, 7,000 आणि 9,000 अँड सो ऑन. पुढे अशीच वाढत जाणार. पण किती वर्षाची सेव्हिंग केलं त्यांनी, फाइंड दी टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. म्हणजे त्यांनी 12 वर्षाची सेव्हिंग केली. म्हणजे त्या एपी मध्ये 2-2च्या फरकाने किती अंक असणार आहेत, किती संख्या असणार आहेत, 12 संख्या असणार आहेत. पहिली संख्या कोणती असणार आहे, 5,000. दुसरी संख्या कुठली असणार आहे, 7,000. तिसरी कुठली असणार आहे, 9,000. चौथी काढायची असली आपण काय करणार, त्याच्यामध्ये 2 ऍड करणार, 2,000 ऍड करणार. म्हणजे 11,000, 13,000, 15,000, 17,000 अशा टोटल संख्या किती असणार, त्या एपी मध्ये 12 असणार आहेत. बरोबर, म्हणजे आपल्याला ए मिळाला. ए म्हणजे पहिली टर्म, ती किती मिळाली आपल्याला, 5,000. ओके, कॉमन डिफरन्स काय मिळतो, डी काय मिळतो, कारण ही एपी आहे. काय मिळणार आहे, दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म वजा करतो, 7,000 मधून 5,000 गेले, किती राहिले, 2,000. बरोबर, त्याचबरोबर आपल्याला अजून काय मिळणार आहे, एन मिळाला आहे. असे किती वर्ष तो सेव्हिंग करत राहणार आहे, 2-2 हजाराच्या फरकाने 12 वर्ष. म्हणजे एन किती मिळाला आपल्याला, 12. ओके, आणि आपल्याला काय विचारलं, टोटल अमाऊंट. टोटल मी काल सांगितलं, टोटल किंवा एकूण जर रक्कम काढायची असेल तर आपल्याला एसएनचं सूत्र वापरावं लागतं. ओके, चला आपण एपी लिहूयात. बाय गिवन कंडिशन नुसार एपी लिहूयात. बाय गिवन कंडिशन, सोल्युशन मध्ये बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार काय अट दिली आहे, सचिनने एक नॅशनल सर्टिफिकेट स्कीम मध्ये पहिल्या वर्षी 5,000. बाय गिवन कंडिशन, देअरफॉर द एपी इज काय अंकगणित श्रेणी मिळणार आहे, द एपी इज 5,000. काय मिळणार आहे, 5,000. ते दुसऱ्या वर्षी सेव्हिंग किती केले, 7,000 रुपये. दुसऱ्या वर्षी सेव्हिंग किती केले, 7,000 रुपये. तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये. किती केले, 9,000 रुपये. अँड सो ऑन. असं पुढे किती वर्ष चालू राहणार आहे, 12 वर्ष राहणार आहे. म्हणजे हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष, हे तिसरं वर्ष, असे अंक किती मिळत जाणार आहे आपल्याला, 12 अंक मिळत जाणार आहे. म्हणजे एपी मध्ये टोटल संख्या किती, 12 आहेत. 5,000, 7,000, 9,000 या पहिल्या 3 झाल्या. पुढची काढायची असेल तर 2,000च्या फरकाने काढावी लागेल, 11,000. त्याच्या पुढची 13,000. मग येथे काय मिळालं आपल्याला, ए काय मिळाला, ए काय मिळाला, 5,000 म्हणजे 5,000, 5,000. त्याचबरोबर एन काय मिळाला, एन किती सांगतोय तो, 12,000. त्याचबरोबर डी काढायचा. डी म्हणजे काय, T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू काय, T2 ची व्हॅल्यू काय, T2 आपला 7,000 आहे. म्हणजे दुसरं वर्ष आहे.
7000 वजा 5000, कुणीही सांगेल डी ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2000 येणार आहे. ओके, कॉमन डिफरन्स किती आला, 2 आला. आपल्या त्यांनी सांगितले 12 वर्षापर्यंत सेविंग, म्हणजे पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000, चौथ्या वर्षी 11000, पाचव्या वर्षी 13000, असं करत करत 12 वर्षापर्यंत जायचंय आणि सर्वांची आपल्याला बेरीज करायची. ओके, मग आपल्याकडे फॉर्म्युला बेरीजचा काय आहे, फॉर्म्युला SN इज इक्वल टू n/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट मध्ये n-1 इंटू डी आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. तोच फॉर्म्युला लिहूयात. देअरफॉर बरोबर किती मिळालं आपल्याला, देअरफॉर SN इज इक्वल टू काय रे, SN इज इक्वल टू n/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट इंटू नाही तर इंटू 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. व्हॅल्यू आहेत, n ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12, a ची व्हॅल्यू 5000 आहे, d ची व्हॅल्यू आपल्याकडे किती 2000 आहे. व्हॅल्यू पुटअप करू. n ची पण व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू किती इथली 12 आहे, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचंय S12. देअरफॉर काय करायचंय, S12 n ची व्हॅल्यू किती आपल्याकडं, n किती 12, 12/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a ची व्हॅल्यू किती 5000 आहे, गुणाकार 2a 5000 प्लस साध्या ब्रॅकेट मध्ये n ची व्हॅल्यू 12 वजा 1 इंटू डी ची व्हॅल्यू 2000 आहे, 2000 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके, चला आता 2च्या पाड्यात 12 आहेत, भाग जाईल, बेसक 12. चला आधी गुणाकार करून घेऊयात स्क्वेअर ब्रॅकेट मधला. 2 गुणिले 5000 बेपंचे 10, म्हणजे किती होणार आहेत, 10000 होणार आहेत. किती होणार आहेत, 10000 अधिक, कारण हे सूत्राचं अधिक चिन्ह आहे असं आलं. 12तनं 1 गेले, राहिले 11, साध्या ब्रॅकेट मध्ये टाकतो 11, इथं गुणाकारात चिन्ह आहे, गुणाकार गुणिले 2000 बरोबर. ह्या ब्रॅकेटला 2000 गुणाकार होते, ब्रॅकेटची व्हॅल्यू आली 11, 11 गुणिले 2000. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट आहे तसा. 6 इंटू काय येणार आहे रे, 6 इंटू 10000 आहे असे बरोबर, अधिक इथं अधिक आहे, 11 गुणिले 2000, 11 2 22, म्हणजे किती हजार मिळणार आपल्याला, 22000 मिळणार आहेत, 22000. ओके, आता 10000 अधिक 22000 32000, 6 गुणिले 32000. ओके, आणि 6 ने 32000ला गुणलं की किती मिळणार आहेत आपल्याला, गुणाकार करून पाहूयात आपण. चला बघा आता, 6 0 0, 3 वेळा 0 म्हणून 3 वेळा 0 देतो. ओके, 6 दुने 12, 12 शी 2, हातच्याला 1, 6 3 18, 18 ने 1 19, म्हणजे किती व्हॅल्यू आली त्याची, 1,92,000. किती रुपये त्यांनी सेव्हिंग केले 12 वर्षात, 1,92,000. पहिल्या वर्षी त्यांनी फक्त सुरुवात केली ती 5000ने, दुसऱ्या वर्षी त्यांनी टाकले 2000 अजून एक्स्ट्रा, म्हणजे 7000, तिसऱ्या वर्षी 9000, चौथ्या वर्षी 11000, असा करत 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 त्यांनी 12 वर्षामध्ये 1,92,000 त्यांनी सेव्हिंग केली. ओके, मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कसं लिहिता येईल, त्याचं कसं लिहिता येईल बघा. प्रश्न काय विचारला त्यांनी, टोटल अमाउंट ही इन्व्हेस्टेड इन 12 years इज 1,92,000. ओके, मराठीत कसं लिहिणार तुम्ही, सचिनने 12 वर्षामध्ये 1,92,000 रुपये सेव्हिंग बचत केली. ओके, असं उत्तर लिहायचंय तुम्हाला. आता पाहिजे आपल्याला क्वेश्चन नंबर 4. ओके, याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, स्टेटमेंट लिहायचंय तुम्हाला नंतर याचं. ओके, काढला स्क्रीनशॉट. चला पुढचं एक्झाम्पल, अतिशय सोप्या कंडिशन आहेत, अतिशय सोपी एक्झाम्पल आहेत, तुम्ही फक्त लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे, खूप सोपं आहे. तुम्ही स्वतः सुद्धा एक्झाम्पल वाचून लिहून सोडवू शकता. ट्राय करा, ट्राय केल्यावरती आपोआप तुम्हाला काय मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे. पण नुसतं हातावर हात बांधून बसला तर अजिबात त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. अतिशय सोपा पोर्शन चाललाय आपला, अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. ओके, चला लक्ष द्यायचे नेक्स्ट एक्झाम्पलकडे. ते सुद्धा अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, थोडंसं वेगळं आहे पण सोपं आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 4.
अतिशय सोपा कन्सेप्ट चालला आपला. त्याच्यासुद्धा कंडिशन दिली असणार, त्याच्यासुद्धा एपी तयार होणार आहे. बघा मी वाचतो एक्झाम्पल. देर इज अँड क्वेश्चन नंबर 4 प्रश्न क्रमांक 4. देर इज अँड ऑडिओटेरियम विथ 27 rows of seats. टोटल काय सांगितलं त्यांनी बघा परत एकदा. देर इज अँड ऑडिओटोरियम विथ 27 म्हणजे 27 rows 27 rows ऑफ सीट्स. म्हणजे एका नाट्यगृहामध्ये आडव्या ओळी, उभ्या नाही, आडव्या ओळी 1 2 3 4 5 अशा आडव्या ओळी किती आहेत आपल्याकडं? एखाद्या नाट्यगृहामध्ये 27 ओळी आहेत. किती ओळी आहेत टोटल? खुर्च्या किती बसायला? किती? आडव्या ओळी किती बसायला? अशा रांगा किती? आडव्या रांगा 27 आहेत. ओके. देर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये 20 जण बसू शकतात. पहिल्या रो मध्ये आडव्या लाईनीमध्ये, आडव्या रांगेमध्ये 20 जण बसू शकतात. 22 सीट्स म्हणजे पहिल्या रांगेत 20, सेकंड मध्ये बघा 22 सीट्स इन दी सेकंड रो, कॉमा 24 सीट्स इन दी थर्ड रो अँड सो ऑन. एपी कशी मिळत चालली? टोटल 27 रांग आहेत. पहिल्यात 20 बसल्या पहिल्या ओळीत, पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24, चौथ्या रांगेत 26, पाचव्या रांगेत 28, असं करत करत 27 आडव्या ओळी असणार आहेत. किती असणार आहेत? 27. ओके. पुढे एक्झाम्पल वाचतो म्हणजे आपल्याला एपी जर मिळाली. मी एपी लिहितो बोर्डवरती. बाय गिव्हन कंडिशननुसार द एपी इज काय मिळाले आपल्याला? देअर फॉर काय मिळाली एपी? पहिले 20 झाल्यावरती 22, 24 अँड सो ऑन अशी एपी मिळाली. ओके. ही एपी मिळाली. फाइंड आउट काय काय करायला लावले ते बघूयात. एक नाट्यगृह आहे, त्याच्यामध्ये 27 आडव्या ओळी आहेत. आडव्या ओळीमध्ये पहिल्या रांगेमध्ये फक्त 20 सीट आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22 आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 24 आहेत. असं करत करत आपल्याला कितीपर्यंत जायचंय? 27 रांगांपर्यंत जायचंय. पण त्यांनी अजून एक अट घातली, कंडिशन घातली. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन दी 15th रो. जर तुम्ही 2-2 सीटने वाढवत गेला, 20, 22, 24 ही 3च सीट झाले. ह्या पहिल्या 3च रांगा झाल्या आडव्या. जर 15व्या नंबरला जर तो कोणता अंक असेल? काय सांगितलं त्यांनी? 15व्या रोला, 15व्या टर्मच्या जागेवरती जर तुम्ही तर पुढे 26 लिहित बसला, 26, 28 2-2 ने वाढवायचंय. बरोबर. 30, 32, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 T15च्या जागेवरती कोणता अंक येणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे एपी T15 फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आपल्याला? ते एपी मधला T15 फाइंड आउट करायचा आहे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन दी 15th रो and also find how many total seats. टोटल म्हणलं की बेरीज, टर्म म्हणलं की टीएनचं सूत्र, टर्म म्हणलं की टीएनचं सूत्र, टोटल म्हणलं की एसएनचं सूत्र, एकूण म्हणलं की हे सूत्र वापरायचं. टर्म पद त्या 15व्या ओळीला किती सीट्स येणार आहेत म्हणजे कोणता अंक येणार आहे. हे कसा? पहिल्या ओळीला हा अंक आलाय, दुसऱ्या ओळीला हा अंक आलाय, तिसऱ्या ओळीला हा अंक आलाय, असंच करत करत गेल्यावर 15व्या ओळीला कोणता अंक आलाय म्हणजे आपल्याला इथं T15 आणि यस 27 काढायचा आहे. किती काढायचं आपल्याला? अँड हाऊ मेनी टोटल सीट्स. टोटल रांगा किती? 27 आहेत. म्हणजे टोटल मग 20 अधिक 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक असं 27 अंक असणार आहेत ना. मग हे 27 आणि T15 काढायचं आहे. चला हियर येथे एची जागा कोणी घेतली? 20 ने घेतली. ओके ओके. अजून काय सांगितलं? एन किती आपल्याकडं? T15चा वेगळा आहे आणि T27चा एन वेगवेगळा आहे. मग आपण त्याप्रमाणे लिहूयात. ए किती इथं? डी काढूयात आपण. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 22 वजा 20 बरोबर 2. म्हणजे आपला डी किती आला? 2 आला. 2-2च्या फरकाने वाढत चाललंय पुढं. ओके. चला फाइंड आउट काय करायचंय? T15 इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि त्याचबरोबर S27 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता T15च्या वेळेस एन किती असणार आहे? तुम्हाला किती असणार आहे? T15च्या वेळेस एन किती असणार आहे? 15 असणार आहे. आणि S27च्या वेळेस एन किती असणार आहे? इथं आपण मग इथं लिहूयात वाटलंच तर. इथं लिहितो मी. फाइंड आउट करायचं ना आपल्याला. देअर फॉर फर्स्ट फाइंड आउट करूयात. फर्स्ट फाइंड T15 काय फाइंड करायचं आपल्याला? T15
इक्वल टू क्वेश्चन मार्क T15 फाइंड आउट करायचं आहे. त्यावेळेस हियर ए इज इक्वल टू किती आलाय आपला 20, डी किती आलाय 2, एन किती मिळतोय 15, एन किती मिळतोय 15. मग आपण TNचं सूत्र वापरूयात, कारण 15व्या टर्मला 15व्या ओळीच्या जागेवरती 15व्या ओळीत किती सीट्स बसतात. पहिल्या ओळीत 20 बसत असतील, दुसऱ्या ओळीत 22, तिसऱ्या ओळीत 24, अशा 15व्या ओळीत किती सीट्स बसतात ते काढायचं असेल तर आपल्याला TNचं सूत्र वापरावं लागेल. मी बोर्डवरती लिहितो TNचं सूत्र. Therefore TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे A प्लस N मायनस 1 इंटू डी, आणि आपल्याला एन ची व्हॅल्यू काय येतं, एन ची व्हॅल्यू 15 आहे. Therefore T15 इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 20 अधिक एन ची व्हॅल्यू 15 मायनस 1 इंटू डी, डी ची व्हॅल्यू किती आली 2 आली. चला 20च्या जागेवरती 20 आहे असा, प्लस 15तनं 1 गेला 14 गुणुले 2 साध्या ब्रॅकेटमध्ये टाकतो आणि यांचं कॅल्क्युलेशन करतो. चला 20 त्याच्या जागेवरती अधिक 14 दुने 28, ओके. 20 अधिक 28 किती येणार आहे 48. म्हणजे 15व्या ओळीला किती सीट्स होणार आहेत, 15व्या ओळीला किती सीट्स असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो 48 सीट्स असणार आहेत. ओके. आता आपल्याला काय काढायचंय एकूण 27 रांगेमध्ये पहिल्या ओळीला 20, दुसऱ्या ओळीला 22, तिसऱ्या ओळीला 24, चौथ्या ओळीला 26, 28, 15व्या ओळीला डायरेक्ट 28 सीट आहेत. डायरेक्ट किती सीट आहेत 48. 16व्याला किती असणार आहेत 50 असणार आहेत, कारण 2 फरक आहे ना. 16व्याला किती असणार आहेत 50, नंतर 52, नंतर 54, असं करत करत आपल्याला 27 वेळा लिहायचंय. बरोबर. मग आपल्याला हे 27 काढूयात. त्यासाठी आपण इथं सूत्र लिहूयात, किंवा मी ही साईड इरेज करतो, ओके. करू का इरेज, ही साईड इरेज करतो, मग तुमच्या लक्षामध्ये येईल. ही साईड पूर्ण इरेज करतो. बघा आता आपल्याला हे 27 काढायचं आहे. हे 27 इक्वल टू क्वेश्चन मार्क हियर, त्यासाठी ए किती असणार आहे, ए टोटल ए किती मागायचा ए असणार आहे 20. त्याच्यासाठी डी किती असणार आहे, डी हा आपल्याकडे किती असणार आहे 2 आहे. यांची व्हॅल्यू किती आपल्याकडे इथं 27 आहे. यांची व्हॅल्यू किती इथं आपल्याकडं 27 आहे. चला मग फॉर्म्युला SNचा, SN इज इक्वल टू n by 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके. चला व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅल्यू काय, यांची व्हॅल्यू 27 भागिले 2 आहे असं अपॉन 2a, ए ची व्हॅल्यू किती आहे 20, ए ची व्हॅल्यू किती 20 अधिक एन ची व्हॅल्यू 27 मायनस 1, डी ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. 2च्या पाड्यात 27 असतो का नाही, भाग जात नाही असं ठेवूयात. 27 भागिले 2. आता बघा 2 गुणिले 20 किती होणार, 2 गुणिले 20 40 अधिक 27 मधनं 1 गेला 26 गुणिले 2 27 मधनं 1 गेला 26 गुणिले 2 साध्या ब्रॅकेटमध्ये टाकले मी. चला यासाठी वेळात 27 भागिले 2 गुणिले इन स्क्वेअर ब्रॅकेट 40 अधिक 26 दुने 52. लक्षात येते का, 26 दुने 52 हे 40 आहे असं. ओके. मी पलीकडचा बोर्ड काय करतो इरेज करतो. चला लक्ष द्यायचं आहे. आता काय येणार आहे, SN इज इक्वल टू 27/2 इंटू किती 40 अधिक 52 किती रे, 40 अधिक 52 92 किती येतं ते 92. काहीच नाही बेस म्हणजे 1 असतो, काहीच नाही बेस म्हणजे 1 असतो. आता आपण काय करतो, 2 फ्रॅक्शन आहेत, दोघांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आहे. एक तर आपण समोरासमोर गुणाकार करू शकतो, किंवा भाग कुठे जातोय का बघतो, इथं असा किंवा इथं असा भाग जातोय का बघतो, किंवा सरळ भाग जातोय का बघतो. आता इथे एका स्थानी 2 आहे, म्हणजे 2 गुणिले 2 ने भाग 92ला जाईल. बे चोक 8, 9 8 गेली, शिल्लक राहिले 1, संख्या झाली 12 तयार. 2च्या पाड्यात 12 आहेत, किती नंबरला आहेत 6 नंबरला आहेत.
बेसक 12, संख्या राहिल्या फक्त 27 गुणिले 46, 27 गुणिले 46 यांचा जर तुम्ही गुणाकार केला, 27 गुणिले 46 केला तर किती उत्तर येतं? 1242. उत्तर किती येतं? 1242 उत्तर येतं एसएनचं. S27 सॉरी इथे S27 लिहायचं राहिले आपलं, कारण आपल्याकडे 27 टोटल सीट्स किती? S27 सीट आहेत. ओके, म्हणजे ह्या एपी मधली 15व्या ओळीला 48 सीट आहेत, 15व्या ओळीला एकूण सीट्स किती? 48 आहेत. पण जर टोटल सीटची बेरीज केली 27 पर्यंत, म्हणजे कुठून चालू होणार सीट? 20, 22, 24 सगळ्यांच्या मध्ये प्लस साईन वापरायचे आपल्याला, बरोबर का? बेरीज करतोय आपण, सगळ्यांची जर बेरीज केली 27 सीटापर्यंत 2-2 ने वाढवत गेलो सीट्स आपण, तर एकूण त्या नाट्यगृहामध्ये ऑडिओटोरियम मध्ये किती सीट आहेत? 1242. ओके, आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल. स्टेटमेंट कसं लिहायचं ते पण सांगतो तुम्हाला. बघा स्टेटमेंट कसं लिहायचं. पहिला क्वेश्चन त्याने विचारला आहे, द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो इज 48. कसं लिहायचंय? फाइंड शब्द काढून टाकायचा, लिहायचं द नंबर ऑफ द सीट्स इन द 15th रो इज 48 अँड टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम इज 1242. 1242. मराठीमध्ये काय लिहायचं? 15व्या रांगेमध्ये एकूण 48 सीट्स आहेत व किंवा 48 सीट्स आहेत व एकूण 27 रांगेमध्ये 1242 खुर्च्या आहेत. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आज क्वेश्चन नंबर 5 आणि 6 आपण उद्याच्या लेक्चरला घेणार, म्हणजे आपला प्रॅक्टिस आहे, त्याचबरोबर आपला चॅप्टर सुद्धा संपतोय. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, दोनच फॉर्म्युलांच्या आधारे आपला अख्खा ओव्हरऑल चॅप्टर संपतो विद्यार्थी मित्रांनो. आज इतकंच, धन्यवाद.